नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 20 या स्वाध्यायाचे राहिलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. सोडूया. 10वा प्रश्न. एका आयताकृती बागेची लांबी. एक समजा आयताकृती बाग आहे. बागेची लांबी ही रुंदीच्या म्हणजे येथे लांबी मोठी आहे आणि रुंदी लहान आहे. रुंदीसाठी आपण x कन्सिडर करू, म्हणजे मग लांबी किती होईल? 5/4 पट म्हणजे x. रुंदी ही घेतली आपण तर लांबी रुंदीच्या एवढ्या पट आहे. तर त्या बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी दर मीटरला 36 रुपये प्रमाणे एवढा खर्च येतो. तर त्या बागेची रुंदी किती, म्हणजे x ची किंमत काढायची आपल्याला. रुंदी किती हे काढायचं आहे. समजा रुंदी x आहे. रुंदी x मीटरमध्ये घेऊ आपण. x मीटर. मग दिलेल्या माहितीप्रमाणे लांबी किती होणार आहे? लांबी ही रुंदीच्या 5/4 पट आहे, म्हणजे x एवढी मीटर ही लांबी होणार आहे. तर आपल्याला आता या बागेला 4 पदरी कुंपण काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला याची परिमिती किती हे काढावे लागेल. परिमिती काय होईल? 2 लांबी अधिक रुंदी. सूत्र आहे 2 गुणिले कंसामध्ये लांबी अधिक रुंदी आयताची परिमिती, कारण आयताकृती बाग आहे. 2 लांबी किती आहे? 5x/4 आणि रुंदी किती आहे? x. तर परिमिती काढता येईल आपल्याला. हे सॉल्व करू आपण. काय होईल? 2 इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे छेदामध्ये. आपण तिरपा गुणाकार करू, म्हणजे 5x 4 गुणिले x म्हणजे 4x होतील आणि 4 गुणिले 1 म्हणजे 4 होतील. हे सोडू आपण. 2 5 आणि 4 9x होतील भागिले 4. पहा इथे काटाकाटी होईल. 2 1 2 2 2 4 म्हणजे उत्तर काय येईल? 9x भागिले 2 एवढी परिमिती येईल मीटरमध्ये. परिमिती परिमिती म्हणजे एवढी पूर्ण ही बॉर्डरची लांबी येणार आहे. आपल्याला 4 पदरी कुंपण करायचे, म्हणजे परिमिती किती घ्यावी लागेल? 4 पट घ्यावी लागेल. परिमिती ही काढलेली आपण आता. 4 पदरी कुंपण. 4 पदरी कुंपण करण्यासाठी आपल्याला परिमिती किती घ्यावी लागेल? 4 पट घ्यावी लागेल. 4 गुणिले परिमिती. पहा आता 4 परिमिती किती आलेली आहे? 9x भागिले 2. येथे काटाकाटी होईल. 2 1 2 2 2 4 म्हणजे काय राहील? 2 गुणिले 9x म्हणजे 18x होतील. 18x. 4 पदरी कुंपण करण्यासाठी एवढ्या लांबीची तार लागेल आपल्याला. जर 36 रुपये एका मीटरला खर्च असेल तर ही लांबी किती एवढी? पूर्ण कुंपणाची लांबी एवढी होती 18x. तर हा खर्च दिलेला आपल्याला 1,29,600. बरोबर आहे. तर यावरून x ची किंमत काढता येईल आपल्याला. म्हणजे 18x बरोबर काय होतील? 1,29,600 आणि भागिले हे 36 येतील. हे पण 18 आपण या साईडला आणले तर हे भागाकारामध्ये येतील. बरोबर आहे. म्हणजे ते x राहील. आता आपण भाग देऊ. पहा 12ने भाग देता येईल. 12 त्रिक 36 होईल. 12 1 12 येथे 0 घ्यावं लागेल आणि 12 8 96 होईल आणि हे 2 0. बरोबर आहे. उत्तर काय येईल? अंशामध्ये 10,800 राहील आणि खाली काय राहील? 3 गुणिले 18. 18ने 108ला भाग जातो. 18 सख 108 आणि हे 0 म्हणजे काय राहील? 600 राहतील अंशामध्ये आणि छेदामध्ये 3 राहतील. 3 1 3 3 2 6 0 0 म्हणजे 200. हे काय येईल? x ची किंमत येईल 200 मीटर. x म्हणजे आपण काय घेतलेलं आहे? रुंदी घेतलेली आहे आणि आपल्याला रुंदीच काढायची होती. रुंदी किती आहे? 200 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. 200 मीटर. नेक्स्ट. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या. एक बाग आहे
पण वर्तुळाकार आकार आहे त्या बागेचा. समजा या प्रकारची बाग आहे. या बागेची त्रिज्या दिलेली आहे आपल्याला 35 मीटर. 35 मीटर त्रिज्या आहे. त्या बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण करायचे आहे. आपल्याला किती राऊंड घ्यायचे आहेत कुंपणाचे? 4 राऊंड घ्यायचे आहेत, असे 4. म्हणजे याचा परीघ काढणार आपण तो चौपट करणार आहोत. आणि तर हे कुंपण करण्यासाठी प्रति मीटरला जर 44 रुपये लागत असतील तर एकूण खर्च किती येईल हे आपल्याला काढायचं आहे. तर आता पहा, बागेची त्रिज्या दिलेली आहे. त्रिज्या म्हणजे आर किती दिलेली आहे? 35 मीटर. यावरून आपल्याला परीघ काढता येईल. वर्तुळ आहे 2πr. पायची किंमत आर 35. ही काटाकाटी करता येईल. 7 1 7 7 5 35. म्हणजे काय होईल? 2 गुणिले 22 गुणिले 5. हा पूर्ण गुणाकार किती येणार आहे? 5 2 10 गुणिले 22 म्हणजे 220 मीटरमध्ये येईल. हा काय आलेला आहे? परीघ आलेला आहे. आपल्याला 4 पदरी कुंपण घ्यायचं आहे. म्हणजे परीघाची आपल्याला 4 पट करावी लागेल. बरोबर आहे. म्हणजे 4 पदरी कुंपण. 4 पदरी कुंपण 4 गुणिले परीघ. 4 गुणिले परीघ किती आलेला आहे? 220. हे किती होतील? 880 मीटर होतील. बरोबर आहे. म्हणजे एवढ्या लांबीची तार लागेल आपल्याला 4 पदरी कुंपण करण्यासाठी. 880 मीटर. तर आपल्याला एका मीटरसाठी 44 रुपये दिलेला आहे दर आपल्याला. एका मीटरला 44 रुपये खर्च येतो. 44 रुपये. तर एवढ्या मीटरला किती खर्च येईल मग? म्हणजे 880ला आपल्याला 44ने गुणावे लागेल. बरोबर आहे. 0 4 8 32 35 0 2 5 3 7 8 3 38,720. 38,720 रुपये लागतील आपल्याला. टोटल एवढ्या लांबीची तार आहे. आणि एका मीटरचा रेट किती आहे? 44. मग एवढ्या मीटरचा रेट किती होणार आहे? 38,720 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर आहे. समजा आपण हा एक चौरस काढला. बाजू किती आहे? 12 सेंटीमीटर. चौरस असल्यामुळे सर्व बाजू 12 सेंटीमीटर लांबीच्या असतील. हा चौरस कर्णावर कापला. कर्ण काढला आपण आणि कर्णावर आपण असा कट केला तर हा एक त्रिकोण तयार होईल आणि हा एक त्रिकोण तयार होईल. बरोबर आहे. तर तयार झालेल्या त्रिकोणापैकी एका त्रिकोणाची परिमिती किती? समजा हा एक त्रिकोण तयार झालेला आहे तर या त्रिकोणाची परिमिती किती? त्यासाठी आपल्याला ही बाजू माहिती असणे आवश्यक आहे. परंतु ही बाजू म्हणजे काय? या चौरसाचा कर्ण आहे. चौरसाची बाजू दिलेली आहे आपल्याला. चौरसाची बाजू किती आहे? 12 सेंटीमीटर. तर चौरसाचा कर्ण किती असतो? जर चौरसाची बाजू दिली असेल तर चौरसाचा कर्ण हे सूत्र आहे बाजू गुणिले वर्गमुळात 2. चौरसाची बाजू दिली असेल तर चौरसाचा कर्ण आपल्याला लगेच काढता येतो. फक्त सूत्र काय? बाजू वर्गमुळात 2. आता बाजू किती दिलेली आहे आपल्याला? 12. म्हणजे चौरसाचा कर्ण किती झाला? 12 वर्गमुळात 2. हे काय होईल? 12 वर्गमुळात 2. किंवा तुम्हाला असंही काढता येईल पायथागोरस सूत्राने. ही बाजू माहीत आहे, ही बाजू माहीत आहे, तर ही बाजू काढता येईल. मग आता ह्या त्रिकोणाची परिमिती काढायची. समजा हा त्रिकोण ABC आहे. परिमिती काय होईल? AB + BC + AC. म्हणजे AB किती आहे? 12. BC किती आहे? 12. आणि AC किती आहे? 12 वर्गमुळात 2. पहा आता बेरीज करायची आपल्याला. ही 12 आणि 12 24 होतील आणि प्लस 12 वर्गमुळात 2. ही अशी बेरीज करता येणार नाही कारण ही कर्णीमध्ये संख्या आहे. तर आता येथे काय करायचं आपण? 12 कॉमन काढू शकतो. 12 जर कॉमन काढले तर येथे काय राहतील? 2 राहतील. 12 2 24. बरोबर आहे. अधिक चिन्ह जशास तसं. आणि हे 12ला 12ने भागितलं तर 12 कॅन्सल होतील. फक्त येथे काय राहील? वर्गमुळात 2.
म्हणजे आपण 12 कॉमन काढले इथे, तर येथे 2 राहिले आणि हे 12 कॅन्सल झाले, फक्त वर्गमुळात 2. हे जर सॉल्व केलं आपण तर उत्तर हेच येईल. 12 गुणिले 2 24 होईल आणि 12 वर्गमुळात 2. ही काय येईल? एका त्रिकोणाची परिमिती येईल मीटरमध्ये. 12 2 प्लस वर्गमुळात 2 सेंटीमीटर. सॉरी, आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे, म्हणजे ही परिमिती कशामध्ये येणार आहे? सेंटीमीटरमध्ये. सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे पहा. नेक्स्ट, एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे. समजा हे ट्रॅक्टरचं चाक आहे, याचा व्यास दिलेला आहे आपल्याला 2.1 मीटर आहे व्यास. त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले. समजा एवढं अंतर त्यानं 250 फेऱ्या केल्यानंतर कापलेलं आहे. तर कापलेले अंतर किती, हे अंतर किती कापले हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि फेऱ्या किती झालेल्या आहेत? 250 फेरे झालेले आहेत. म्हणजे हे चाक 250 वेळेस असं गोल गोल फिरून किती दूर अंतर गेलं असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला याचा परीघ काढावा लागेल. वर्तुळाचा आपल्याला काय दिलेला आहे? व्यास दिलेला आहे. म्हणजे ह्या चाकाचा व्यास दिलेला आहे. व्यास किती आहे? 2.1 मीटर दिलेला आहे. मग परीघ काढता येईल आपल्याला. परीघ जर व्यास दिला असेल तर पाय गुणिले डी, म्हणजे पाय गुणिले व्यास हे सूत्र वापरायचं परीघ काढायला. जर त्रिज्या दिली असेल, हे पहा, जर आपल्याला व्यास दिला असेल म्हणजे डायमीटर दिला असेल आणि वर्तुळाचा परीघ काढायचा तर पाय डी हे सूत्र वापरायचं. आणि वर्तुळाची त्रिज्या दिली असेल म्हणजे रेडियस दिली असेल तर वर्तुळाचा परीघ काढायचा तर 2πr हे सूत्र वापरायचं. हे आणि हे सूत्र एकच आहे पहा. 2r म्हणजे काय? डायमीटर. येथे आपल्याला व्यास दिलेला आहे म्हणून आपण काय करायचं? पाय डी हे सूत्र वापरायचं. किंवा त्रिज्या काढली याची हाफ केली तरी चालेल. पायची किंमत 22/7, व्यास किती? 2.1. ही काटाकाटी करता येईल, 0.3 येईल. बरोबर आहे. 7×21. हे काय होईल? 22×66 म्हणजे 6.6 होईल. मीटरमध्ये येईल. परीघ आलेला आहे. आता हे सूत्र मागच्याही उदाहरणात पाहिलेले आपण. चाकाचे फेरे किती झाले, हे कसं? एकूण अंतर किती कापलेलं आहे चाकाने, अंतर भागिले चाकाचा परीघ, हे सूत्र लक्षात ठेवायचं. यावर 4-5 गणितं आहेत आणि हे सर्व गणितं मागच्या 2 वर्षापूर्वी परीक्षेला आलेले आहेत. चाकाचे फेरे बरोबर अंतर भागिले परीघ. फेरे किती चाकाने केले तर जेवढं अंतर आहे त्या परीघाने आपण डिवाइड करणार त्या अंतराला. चाकाचे फेरे आपल्याला दिलेले आहेत, 250 फेरे झालेले आहेत. अंतर आपल्याला काढायचं आहे. समजा अंतर x, परीघ आता काढलेलं आहे आपण 6.6. यावरून x ची किंमत काढता येईल, 250 गुणिले 6.6 होतील. बरोबर आहे. 250 गुणिले 6.6, 0 25 150 म्हणजे उत्तर काय येईल? 0.00056 165.1 नंतर म्हणजे 1650 उत्तर येईल. हे उत्तर किती येईल? 1650. एक्स आपण कशासाठी घेतलेलं आहे? अंतरासाठी घेतलेलं आहे. युनिट काय येईल? मीटर. सर्व मीटरमध्ये आहे म्हणून हे पण काय येईल? मीटर येणार आहे. आपलं उत्तर काय आलं आहे? 1650 मीटर. परंतु पर्यायामध्ये आहे का 1650 मीटर? 1650 मीटर नाही आहे, पण किलोमीटर आहे पहा. मग याला आपल्याला काय करावं लागेल? किलोमीटरमध्ये रूपांतर करावं लागेल. याला जर किलोमीटर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? 1650ला 1000ने आपण भाग दिला तर हे काय होतील? किलोमीटर होतील. पहा आता हे 3 शून्य कॅन्सल जर करायचे असतील तर हा पॉईंट 3 घरं मागे सरकावे लागेल. म्हणजे पॉईंट कुठे येईल? 1.650 येथे येईल पहा. म्हणजे 1.65 हे काय होतील? किलोमीटर होतील. मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या 70 सेंटीमीटर आहे. समजा हे बैलगाडीचं चाक आहे आणि त्रिज्या किती आहे? 70 सेंटीमीटर. 8.8 किलोमीटर हे सगळं
अंतर समजा 8.8 किलोमीटर आहे. कापण्यासाठी गाडीच्या चाकाचे किती फेरे होतील, म्हणजे हे चाक किती वेळेस फिरेल. त्रिज्या जर एवढी असेल या चाकाची, तर एवढं अंतर जाण्यासाठी हे चाकाचे किती फेरे होतील हे आपल्याला काढायचं आहे. पहा आता त्यासाठी आपल्याला परिघ काढायचा आहे. त्रिज्या दिलेली आहे वर्तुळाची, म्हणजे चाकाची त्रिज्या किती दिलेली आहे, 70 सेंटीमीटर दिलेली आहे. यावरून आपल्याला परिघ काढता येईल. परिघ 2πr 22 सप्तमांश, आर म्हणजे त्रिज्या किती आहे 70, 7 1 7 7 10 70, म्हणजे काय होईल 2 गुणिले 22 गुणिले 10, 22 दोन्ही 44 आणि 44 गुणिले 10 म्हणजे 440. हे काय येतील सेंटीमीटर येतील. बरोबर आहे. परिघ किती आला आपला 440 सेंटीमीटर. परिघ म्हणजे काय एक फेरा होतोय. आता आपल्याला किती फेरे त्यासाठी काय करावं लागेल, सूत्र आपलं चाकाचे फेरे. चाकाचे फेरे म्हणजे एकूण अंतर भागिले परिघ. हे सूत्र लक्षात ठेवायचं. आपल्या सिलेबसमध्ये पण आहे हे 8वीला. फेरे बरोबर अंतर भागिले परिघ. आपल्याला फेरे काढायचे आहेत. अंतर किती आहे 8.8 किलोमीटरमध्ये दिलेले आणि परिघ किती आलेला आहे 440 सेंटीमीटर. 440 सेंटीमीटर आलेला आहे. तर पहा आता हे आपल्याला सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावे लागेल किंवा याला किलोमीटरमध्ये. किलो, हेक्टो, डेका, येथे मीटर, डेसी, सेंटी आणि मिली याप्रमाणे आपण टेबल पाहिलेलं आहे. तर आपल्याला आता 8.8 किलोमीटर आहेत, याचं आपल्याला सेंटीमीटर करायचं आहे. 1 2 3 4 5 घरं पुढे. बरोबर आहे. म्हणजे 8.8ला आपल्याला काय करावं लागेल 10च्या 5व्या घाताने गुणावे लागेल. म्हणजे हे काय होईल 8.8 गुणिले 10चा 5वा घात म्हणजे 1वर 5 शून्य. 1वर 5 शून्य हे झाले आता सेंटीमीटर झालेले आहेत आणि हे पण सेंटीमीटरच आहेत. बरोबर आहे. सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल. मग आता हे किती होतील पहा. आता फक्त हा गुणाकार घेऊ आपण. 88 1 2 3 4 5 झिरो आहेत. 1 2 3 4 5 झिरो. पॉईंट 1 नंतर म्हणजे इथे पॉईंट येईल, म्हणजे इथे काय राहतील हे 4 शून्य राहतील 88 समोर आणि खाली किती आहे 440. त्यापैकी 1 शून्य हा एक कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय राहील 44ने भाग देता येईल. 44 दोन्ही 88. हे 1 2 3 शून्य 1 2 3 शून्य राहतील. म्हणजे उत्तर काय येईल आपलं 2000. म्हणजे 2000 फेरे होतील आपले एवढे अंतर पार करण्यासाठी जर त्रिज्या एवढी असेल तर. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. बैलगाडीचं चाक आहे समजा. हे व्यास किती दिलेला आपल्याला 1.4 मीटर दिलेला आहे. त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाचे 750 फेरे झालेले आहेत. तर त्या गाडीने किती अंतर कापले. हे चाक जर 750 वेळेस गोल गोल फिरला असेल तर किती दूर जाईल हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे अंतर काढायचं आपल्याला किती अंतर आणि फेरे किती झाले 750. तर आपल्याला व्यास दिलेला आहे. व्यास किती आहे म्हणजे डायमीटर 1.4 मीटर आहे. परिघ काढता येईल. व्यास दिला असेल तर परिघ काय करणार आपण पाय इंटू डी. पाय 22 सप्तमांश, डी किती दिलेला आहे 1.4. 7 1 7 7 2 14 0.2 होईल गुणिले 22 म्हणजे 4.4 होईल. पॉईंट 1 नंतर हे काय येतील मीटरमध्ये येतील. बरोबर आहे. आता आपल्याला सूत्र माहीत आहे फेरे. चाकाने किती फेरे केले तर एकूण अंतर भागिले परिघ. आपल्याला अंतर काढायचे आहे. फेरे दिलेले आहेत 750 फेरे. अंतर समजा x आणि परिघ आत्ताच काढला आपण 4.4. यावरून x ची किंमत काय होईल x = 750ला आपल्याला 4.4ने गुणावे लागेल. बरोबर आहे.
हे पहा 750ला 4.4ने आपण मल्टिप्लाय करू. 0 4 पंचे 20, 7 2, 4 7 28 आणि 2 30 म्हणजे सेम येईल पहा, कारण संख्या सारख्या आहेत. 0 0 0 3 3 पॉईंट 1 नंतर म्हणजे काय येईल 3300, 3300 येईल. एक्स हे काय घेतलेलं आहे, अंतर घेतलेलं आहे आपण, ते किती आलं मीटरमध्ये येईल. 3300 मीटर. आपल्याला काय सांगितलेलं आहे, 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे 3300 मीटर हे बरोबर आहे. 3300 मीटर म्हणजेच काय 3.3 किलोमीटर. म्हणजे हा पण पर्याय बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 3 बरोबर आहेत. 1ला आपण गोल करणार आणि 3ला आपण गोल करणार, कारण 2 पर्याय निवडा सांगितले अचूक, कारण दोघांची किंमत एकच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 3 बरोबर आहेत. नेक्स्ट, खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेला आलेला आहे पहा. पुढील सर्व चौरस एकरूप आहेत. हे सर्व चौरस एकरूप आहेत म्हणजे सर्वांच्या बाजू समान लांबीच्या आहेत. या संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ हे किती चौरस आहेत, 1 2 3 4 5 आणि 6 चौरस आहेत पहा. तर या 6 चौरसाचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे, 54 चौरस एकक. म्हणजे एका चौरसाचं किती होईल हे पहा, 6 चौरसाचे क्षेत्रफळ. 6 चौरसाचे क्षेत्रफळ दिलेले आपल्याला 54 चौरस एकक. तर आपल्याला मग एकाचं काढायचं तर काय होईल, एका चौरसाचे क्षेत्रफळ काय होईल, 54ला 6ने भागावे लागेल. म्हणजे किती येईल, 9 होईल. 6 9 54 बरोबर आहे, 9 चौरस एकक. म्हणजे या प्रत्येक चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे, 9 चौरस एकक. मग आता चौरसाचं क्षेत्रफळ, कोणत्याही एका चौरसाचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे, चौरसाचे क्षेत्रफळ 9 आलेलं आहे चौरस एकक. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय, बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे काय 9 चौरस एकक. क्षेत्रफळ त्याऐवजी आपण सूत्र टाकलेलं आहे बाजूचा वर्ग आणि किंमत तर 9 चौरस एकक आहे. म्हणजे यावरून बाजू निघेल आपल्याला. मग बाजू किती येणार आहे, वर्गमूळ घ्यावं लागेल दोन्ही साईडचं. बाजूचा वर्ग, वर्गमूळ घेतलं बाजूच राहिलं, 9चं वर्गमूळ 3 होईल. म्हणजे बाजू किती येणार आहे, 3 एकक येईल. म्हणजे प्रत्येक बाजू किती असेल, 3ची असेल. ही 3, ही पण 3. आपल्याला परिमिती काढायची. या आकृतीची परिमिती म्हणजे काय, ही पूर्ण बंदिस्त आकृतीची बाहेरची बाउंड्री. म्हणजे ही परिमिती पूर्ण असेल. त्या परिमितीमध्ये ही बाजू फक्त येणार नाही, ही बाजू येणार नाही आणि ही पण बाजू येणार नाही. बाकी मग सर्वांची बेरीज होईल. ही 3 आहे, 3 6 9 12 15 18 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54. म्हणजे सर्व बाजूंची बेरीज केली आपण 3 3 3 तर किती आहे, 18 वेळेस आहेत. 18 बाजू आहेत म्हणजे 18 त्रिक 54. 54 एकक येईल पहा. चौरस एकक येणार नाही, कारण हे क्षेत्रफळ नाही आहे, परिमिती आहे. परिमितीचे एकक काय येईल, एकक येईल. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 308 चौरस सेंटीमीटर आहे, सेंटीमीटर स्क्वेअर. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय, पाय आरचा वर्ग. याची किंमत किती दिलेली, 308 बरोबर आहे. यावरून आरची किंमत काढता येईल आपल्याला, 22 सप्तमांश गुणिले आरचा वर्ग बरोबर 308 बरोबर आहे. आरच्या वर्गाची किंमत काढू आपण, तर 308 हे 7 गुणाकारात जातील आणि हे 22 खाली भागाकारात येतील बरोबर आहे. तर आता 22ने भाग जाईल पहा, 22 एक 22, येथे 8 राहतील, 22 चौक 88. म्हणजे हे काय होईल, 14 गुणिले 7 होईल बरोबर आहे. आपला वर्गमूळ घेता येणार नाही, कारण 14 7 98 होईल. 98चं
पूर्ण वर्गमूळ निघणार नाही आहे, तर त्यासाठी आपण काय करणार, 14ला आपण असं लिहू पहा 2 गुणिले 7 आणि हे गुणिले 7. फक्त 14च्या ऐवजी आपण असं लिहिलेलं आहे, तर याला आपल्या असं लिहिता येईल 7 गुणिले 7 म्हणजे काय होईल 49 होतील, बरोबर आहे. तर आता वर्गमूळ घेऊ आपण. आरचा वर्ग बरोबर ही किंमत आलेली आहे, म्हणजे आर किती येणार आहे वर्गमुळात 2 गुणिले 49, बरोबर आहे. देअरफॉर आर काय होईल 49 वर्गमूळ 7 आहे म्हणून 7 घेता येईल आपल्याला, परंतु वर्गमुळात 2 हे असेच राहू देऊ आपण. ही येईल त्रिज्या येईल आपली, रेडियस येईल. तर आपल्याला काय करायचं आहे, या अर्धवर्तुळाची परिमिती काढायची. सूत्र काय आहे, अर्धवर्तुळ पाय आर प्लस 2r. पाय आर, पाय म्हणजे 22/7, आर किती आहे 7 वर्गमुळात 2 ही आलेली आहे, आणि प्लस 2 आणि आर म्हणजे 7 वर्गमुळात 2, 7 वर्गमुळात 2. पहा आता येथे प्लस आहे मध्ये 7 7 कॅन्सल होतील कारण गुणाकार आहे इथे, म्हणजे हे काय होईल 22 वर्गमुळात 2 होईल, आणि हे काय होईल 7 दोन्ही 14 होतील आणि वर्गमुळात 2, बरोबर आहे. दोघांची बेरीज आहे. पहा वर्गमुळात 2 आहेत, येथे वर्गमुळात 2 आहेत, म्हणजे आपण ही बेरीज करू शकतो. समजा 22x आणि प्लस 14x हे सारखे आहेत ना, त्यामुळे आपण 22 आणि 14 यांची बेरीज करू शकतो. त्याप्रमाणे 22 आणि 14 यांची बेरीज काय होईल 36, म्हणजे ही काय होईल 36x. याप्रमाणे हे काय होईल 36 वर्गमुळात 2, बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. एवढी परिमिती येणार आहे अर्धवर्तुळाची. नेक्स्ट, एका समभुज चौकोनाचे कर्ण 24 सेमी व 32 सेमी लांबीचे आहेत. एक समभुज चौकोन काढला समजा आपण, चारही बाजू सारख्या आहेत, समभुज आहे समजा हा चौकोन, कर्ण दिलेले आहेत. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, म्हणजे इथे 90 अंशाचा कोन होतो. एक कर्ण 24चा आहे म्हणजे हे 12 असेल, हे 12 असेल. दुसरा कर्ण 32चा आहे म्हणजे हा 16 सेंटीमीटरचा होईल आणि हा पण 16 सेंटीमीटरचा, बरोबर आहे. आपल्याला काय काढायचं आहे, समभुज चौकोनाची परिमिती काढायची. तर आपल्याला ही बाजू काढली आपण, तर या काटकोन त्रिकोणात किंवा आपल्याला त्रिकूट जर माहीत असेल 12 16, तर तिसरी बाजू कोणती येणार आहे 20 येणार आहे, बरोबर आहे. याप्रमाणे ही बाजू किती येईल 20 येईल, मग ही पण 20 आहे, ही पण 20 आणि ही पण 20 येणार आहे. परिमिती काढायची म्हणजे 20 40 60 80, म्हणजे परिमिती किती असेल 80 सेंटीमीटर. याप्रमाणे काढता येईल आपल्याला. पायथागोरस सूत्र वापरलं तरी चालेल, थोडा वेळ लागेल, किंवा त्रिकूट माहीत असेल, काटकोन त्रिकोणाच्या 12 आणि 16 बाजू असतील, कर्ण 20 असतो, याप्रमाणे काढता येईल. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.